राम राम मंडळी. महाराष्ट्रातील कुस्ती हा फक्त खेळ नाही, तर महाराष्ट्राची परंपरा आहे, संस्कृती आहे आणि अभिमानाचा विषय आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही तर राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा मानली जाते. त्यामुळे या स्पर्धेशी संबंधित कोणताही निर्णय समोर आला की त्याकडे पैलवान, कुस्तीप्रेमी आणि आयोजक यांचं विशेष असं लक्ष असतं. सध्या कुस्ती क्षेत्रात एक नवीन बातमी समोर आली आहे आणि त्या बातमीवर सोशल मीडियावर चर्चा सुरू झालेली दिसून येत आहे. मंडळी, अनेक कुस्तीप्रेमी या निर्णयावर आक्षेप घेताना दिसत आहेत. गेल्या वर्षी अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एका कुस्तीच्या निकालावर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी पंचांकडून चुकीचा निर्णय देण्यात आल्याची भावना अनेक कुस्तीप्रेमींनी अनेक जनमानसातून व्यक्त केली होती. काहींना असे वाटले होते की त्या निर्णयामुळे एका चांगल्या पैलवानावर अन्याय झालाय. त्या घटनेनंतर कुस्ती क्षेत्रात मोठी चर्चा झाली आणि अनेकांनी या विषयावर तीव्र अशी नाराजी व्यक्त केली. यात सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने त्या संबंधित पंचांवर 3 वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी हा निर्णय अनेकांना योग्य वाटला होता, कारण कुस्ती हा न्यायावर आधारित खेळ आहे. पैलवान अनेक वर्ष मेहनत करून मैदानात उतरतो आणि त्याच्या मेहनतीचा निर्णय काही क्षणात घेतला जातो. त्यामुळे पंचांची भूमिका अत्यंत जबाबदारीची असते. परंतु आता 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच त्या पंचांवरील बंदी उठवण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. एवढंच नाही, तर वाघोली येथे होणाऱ्या आगामी काळात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी ज्या पंचांची यादी जाहीर करण्यात आली आहे, त्या यादीत त्या पंचांचं नाव पुन्हा समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ही माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक कुस्तीप्रेमींनी त्यावर आक्षेप घेतलेला दिसून येतोय. मंडळी, काही जणांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या संपूर्ण विषयाकडे शांतपणे पाहिलं तर या निर्णयाचे काही फायदे तर काही तोटे या दोन्हीही घटना दिसून येऊ शकतात. मंडळी, या निर्णयाचा विचार केला तर एक संभाव्य फायदा म्हणजे अनुभव. तर कुस्तीच्या स्पर्धेत पंचांचा अनुभव खूप महत्वाचा असतो. अनेक वर्ष कुस्तीच्या मैदानावर काम केलेले पंच खेळाचे बारकावे चांगल्या प्रकारे समजून घेतात. कधी कधी एखादी चूक झाली तरी अनुभवाच्या आधारावर ते पुढील वेळी अधिक सावधपणे काम करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुधारण्याची संधी. तर प्रत्येक व्यक्तीकडून कधी ना कधी चूक होऊ शकते. जर त्या चुकीतून शिकण्याची संधी दिली तर पुढे अधिक चांगलं काम करण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे काही लोकांच्या मते बंदी उठवण्यामागे हा विचार नक्कीच असू शकतो. तिसरा मुद्दा म्हणजे स्पर्धेचं व्यवस्थापन. तर महाराष्ट्र केसरी सारख्या मोठ्या स्पर्धेसाठी अनुभवी पंचांची गरज असते. त्यामुळे उपलब्ध पर्यायांचा विचार करून संघटनेने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणावर काही जण व्यक्त करत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला या निर्णयाचे काही तोटे देखील स्पष्टपणे दिसून येत आहेत. सर्वात मोठा प्रश्न विश्वासाचा निर्माण होतो. जेव्हा एखाद्या पंचांवर चुकीच्या निर्णयाचा आरोप होतो आणि त्यांच्यावरील बंदी घातली जाते, तेव्हा कुस्तीप्रेमींना असं वाटत असतं की न्याय मिळाला आहे, पण तीच बंदी कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उठवली गेली तर लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. मंडळी, दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शिस्त. जर एखाद्या निर्णयासाठी 3 वर्षाची शिक्षा ठरवली गेली असेल आणि ती शिक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच रद्द झाली तर भविष्यात शिस्तीबाबत चुकीचा संदेश जाऊ शकतो. कारण मग लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की शिक्षा दिल्यानंतर ती खरोखर पूर्ण केली जाते का. तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्पर्धेची विश्वासार्हता. मंडळी, महाराष्ट्र केसरी ही फक्त एक स्पर्धा नाही, तर ती महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचं प्रतीक आहे. त्यामुळे या स्पर्धेतील प्रत्येक निर्णय पारदर्शक आणि निष्पक्ष असणं आवश्यक असतं. जर कुस्तीप्रेमींमध्ये शंका निर्माण झाली तर त्या स्पर्धेच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर अनेक कुस्तीप्रेमी आपलं मत व्यक्त करताना दिसून येत आहेत. काही जण असं म्हणत आहेत की बंदी पूर्ण होईपर्यंत त्या पंचांना पुन्हा संधी देऊ नये, तर काही जण असेही म्हणत आहेत की जर बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यामागचं कारण संघटनेनं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. मंडळी, आता पुढे काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. वाघोली, जिल्हा पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांचे निर्णय किती पारदर्शक आणि न्याय असतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असं ठरणार आहे. कारण शेवटी कुस्ती हा पैलवानांच्या मेहनतीचा खेळ आहे आणि त्या मेहनतीला न्याय मिळणं ही सर्वात मोठी
अपेक्षा असते. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते, ती म्हणजे महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींना या खेळाबद्दल खूप प्रेम आहे आणि त्यामुळेच ते अशा विषयांवर आपलं मत व्यक्त करत असतात. पंचांवरील बंदी उठवण्याचा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे यावर मतभेद नक्कीच असू शकतात, परंतु या चर्चेमुळे कुस्तीचं व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि जबाबदारीने निर्णय घेईल अशी अपेक्षा अनेकांना आहे. शेवटी प्रश्न फक्त एका पंचाचा नाही, तर तो महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेच्या प्रतिष्ठेचा आहे आणि न्यायाचा आहे. धन्यवाद.